कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला व्यक्त होण्याची ही जागाही नाहीये आणि वेळही नाहीये ही बाळा, कारण आपण आपल्या आप्तस्वकीयांच्या सान्निध्यात आहोत। बरं झालं देवा, तू मांडवातून काहीही न बोलता, काहीही प्रतिक्रिया न देता इथे निघून आलास। खूप मोठा समजूतदारपणा दाखवलास तू, खूप मोठा। माणसानं शांत झाल्याशिवाय कोणतीच प्रतिक्रिया देऊ नये, अगदी ते तू पाळलंस। हे बघ, आपण ना लीलाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची, तिला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण विचारायचं आहे, सगळं सगळं विचारायचं आहे तिला, पण इथं नाही, आपल्या घरी। चार चौघांमध्ये जहागीरदारांचा हसं व्हावा असं असं आपल्याला कोणालाच वाटत नाही ना बाळा। शांत राहा, काही बोलू नकोस, शांत राहा। आपण घरी जायचंय, आवरायला घे। मी दुर्गाला सांगितलेलं आहे, पाहुण्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घाल, त्यांना रीतसर निरोप दे। आपल्याला घरी लवकरात लवकर जायचंय बाळा, शांत राहा। लीला, दुर्गा सगळं सांभाळून घे। मी येतो 2 मिनिटातच, शांत राहा जरा, मी आलेच। आता मी बघतेच ती मुलगी या घरात कशी राहते। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, औक्षणाचं ताट घेऊन या, माझी सून आली आहे। सगळं व्यवस्थित प्लॅन करून केलं। आपण जेव्हा श्वेताला घ्यायला गेलो त्याच्या आधीच तिने श्वेताची जागा घेतली। आधी माझी श्वेता कुठे आहे ते सांग। वधूपक्षाच्या खोलीच्या बाथरूम मध्ये माझ्या रिवचा जीव धोक्यात होता। आता सांग रेवती कुठे आहे? मी इथे आहे। माझं मन मला सांगतंय की तू
खरं बोलतेस. लोक काही का बोलेना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलंय. प्रमोद, किशोर, विराज, काय झालं? उशीर का होतोय? दुर्गा, उशीर होतोय का? औक्षणाचं ताट घेऊन या आणि येताना ओलांड्याला माप पण घेऊन या. दुर्गा, अगं हे काय? मी तुम्हाला औक्षणासाठी आरतीचं ताट आणायला सांगितलं होतं. तुम्ही बॅग्स काय घेऊन आलाय? काय गोंधळ झालाय? आजी, आजवर या घरात आम्ही बऱ्याच चुका केल्यात, पण प्रत्येक वेळी त्या चुकांची आम्ही शिक्षा सुद्धा भोगली. मग चूक मोठी असो किंवा छोटी, एजेने आम्हाला कधीच दया दाखवली नाही. आणि आम्हाला असं वाटतंय ज्याने चूक केलीये तिला शिक्षा पण मिळायलाच हवी. आणि या लीलाने तर तिला कधीच माफ केलं जाऊ नये अशी चूक केली आहे. चूक काय? तिने या घरातल्या लोकांना फसवण्याचा गुन्हा केलाय. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून लीलाला या घरात गृहप्रवेश करू द्यायचा नाही असं ठरवलंय आम्ही. दुर्गा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? लीला या घरची सून आहे, तुमची सासू आहे ती आता. अभिरामची बायको आहे लीला, हे तिचंच आहे. आणि तिला गृहप्रवेश नाकारायचा असं कसं चालेल? हा, चला चला, तिला आत घ्यायचं. चला लवकर. आजी, तुम्ही तिला आत घ्या, आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही. पण आम्ही तिघीही हे घर सोडून कायमचं चाललो. दुर्गा, हो आजी, आम्ही आणि लीला या घरात एकत्र नाही राहू शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.